वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहते। मी सध्या जे रिसोड तालुक्यातील पिपरी सरहद या गावामध्ये आहे। या गावामधील जी उताळी नदी जी प्रवाहामध्ये वाहते ती पूर्णतः मागील 8 तासापासून मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला होता आणि याचं पाणी पूर्ण शेतामध्ये गेलं होतं। शेकडो हेक्टरच्या जवळपास ही शेती पूर्ण खरडून गेली होती। शेती ही पाण्याखाली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। मी सध्या जे मागील महिन्यात जो 25-26 ला पाऊस झाला होता, या पावसामुळे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। हे शेतकरी जो होता या शेतकरी पूर्ण खरडून गेला होता। कुठे याच्यामधला जो मलबा होता मातीचा हे पूर्ण निघून गेला होता आणि शेतकऱ्याला तिबार पेरणीची वेळ आली होती। सध्याची जर परिस्थिती पाहिली, कालच्या जो पुराचं पाणी या शेतामध्ये असल्यामुळे या शेतीतला आता पूर्णतः हा मलबा पुन्हा हा खरडून गेला। त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण हातात झाला आहे। आता याला आर्थिक मदतीची गरज असताना कुठेतरी याचं नुकसान होत असल्याचं आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण जाणून घ्या नेमकं दादा काय झालं होतं, तुमच्या शेतीची काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे, काल 2 दिवसापासून वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद परिसरात अतिवृष्टी होऊन उतावळी नाला आहे। उतावळी नाल्याला पूर आल्यामुळे अक्षरशः माझ्या शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। 3 बार पेरणी करून सुद्धा आता शेतामध्ये फक्त आता दगडच राहिलेलं आहे। माती पूर्णतः खरडून गेलेली आहे। जमीन जवळपास 3 ते 4 फूट पूर्णतः माती खरडून जाऊन शेतामध्ये फक्त दगड आणि पाणी आहे फक्त। मी तिसऱ्यांदा पेरणी करून पैसे जवळून नसते दुसरीकडून आणून व्याजानं आणून काढले आणि नंतर पेरणी केली, तरीसुद्धा मी इथला हातबल झालो। तरी प्रशासनाने माझी गांभीर्याने दखल घेऊन कमीत कमी जेवढी मदत होईल तेवढी मला मदत करावी ही विनंती। जे 25-26 ला जो पाऊस झाला होता त्याच्यातही खरडून गेली होती। तुम्ही मलबा डबल टाकून तुम्ही यापूर्वी 1 महिन्यापूर्वी 26 जूनला अतिवृष्टी होऊन महापूर गेला, त्यावेळेस बी अतोनात नुकसान झालं। नंतर मी पैसे काढून शेती जेसीबीनं लेवल करून पूर्णतः जागेवर आणून पूर्णतः दुसऱ्यांदा पेरणी केली, तरी पुन्हा कालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान होऊन माझं पूर्णतः हातबल खचून गेलो मी। तरी मला शासनाने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घेऊन पूर्णतः मला जेवढी मदत तेवढी मदत करावी ही आमची कळकळीची विनंती आहे। नक्कीच शेतकऱ्याचं हा दुसऱ्यांदा अतोनात नुकसान झालं आहे। शेती ही खरडून गेल्यानंतर तिला तयार करायला कमीत कमी 15 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर पेरणीला कुठेतरी हा हंगाम जो खरीपातला सुरुवातीचा हा पूर्ण गेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला। याला कुठेतरी आता शेतकऱ्याला मोठ्या मदतीची गरज आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।